हॅलो. हा, आवाज येतोय का तुम्हाला? हॅलो. 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 हा हा. हा, आवाज येतोय तुम्हाला? हा, मी इथे या गांधी पार्क मध्ये तुमची वाट पाहतोय. तुम्ही कधीपर्यंत याल? नाही, तुम्हीच मला क्लिनिकला येऊ नका असं सांगितलं होतं ना. म्हणून मी इथे पार्क मध्ये आलोय. तुम्ही इथे या. अहो, तुम्ही माझे डॉक्टर आहात, तुम्हाला यावंच लागेल. फोनवर कसं सांगू आज? अच्छा. अच्छा. नाही नाही नाही, तब्येत तर ठीक आहे हो. पण काय झालं, मी आता एका मंदिरात गेलो होतो. तिथे एका मूर्तीला पाहून मला ताप आला. मला वाईट वाटलं. ती मूर्ती खूपच एकटी आणि बेचैन वाटत होती मला. इतक्या गर्दीतही. मला विचित्र वाटलं. लोक त्या मूर्तीवर तेल ओतत होते, पैसे चढवत होते, काय काय मागत होते कुणाला ठाऊक. पण ती मूर्ती एकदम शांतपणे तशीच उभी होती. मी मी मला असं वाटलं की ती मूर्ती मला सांगते की तिच्या हातात काय नाहीये. मी मी घाबरलो. मी घाबरलो आणि तिथून पळालो आणि मंदिराच्या पायऱ्यांवरून असं खाली उतरतच होतो. हॅलो. 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 हा हा हा, मी घाबरलो. मॅ- मॅडम, तुम्ही या इथं. अरे, काय येऊ शकत नाही तुम्ही? मी तुम्हाला माझ्या कन्सल्टेशनचे पैसे पे करतोय ना. स- स- नाही, म्हणजे पैशांचा प्रश्न नाही. मी इतका दूर आलोय या गरमीत आणि तुम्ही मला भेटायला सुद्धा येणार नाही. हे बघा, ऐका. हॅलो हॅलो. तुम्हाला यावंच लागेल, नाहीतर मी ना तुमची वाट पाहत पाहत मरून जाणार इथं. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही नका येऊ, पण मी तुम्हाला भेटल्याशिवाय इथून जाणार नाही. मी इथंच तुमची वाट पाहतोय. मी नाही जाणार. हा. हॅलो. हा, हॅलो हॅलो. हा मॅडम, माझं ऐकून तरी घ्या.